नमस्कार मंडळी, आज आपण पारंपरिक पद्धतीने घोसाळ्याची भजी बनवणार आहोत। साधी सिंपल रेसिपी आहे। मी इथे हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे। हिरवी मिरची, लसूण, ओवा, जिरे हे सर्व याची मी पेस्ट करून घेतलेली आहे। आणि आपल्याला घोसाळे आहेत ना, त्याचे छोटे छोटे बारीक बारीक काप करून घ्यायचे। आपल्याला जास्त जाड नाही करायचे काप, पातळ करायचे। तर आपल्याला तेलामध्ये ते घोसाळे तळले पाहिजे। तर असे छोटे छोटे काप करून घ्यायचे। तर पाय ताजे माझे मस्त असे काप करून झालेले आहेत। आणि आपल्याला ते काप करून झाले का पाण्यामध्ये परत स्वच्छ धुवून घ्यायचे। तर ते काप खूप खायला टेस्टी आणि चविष्ट लागतात ही घोसाळ्याची भजे। पाईत आपण पाण्यामध्ये परत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण पीठ मळून घेऊया। मी इथं पीठ मळवण्याचं साहित्य पण घेतलेलं आहे। मी 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये चवीपुरतं मीठ, हळद, थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा खता सोडा घातलेला आहे। खता सोडा घातल्याने ना आपली भजी फुगतात आणि मऊ होतात, कडक होत नाहीत। आणि आपल्याला हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपल्याला हिरवी मिरचीची ती पेस्ट करून घेतलेली आहे, ती आपल्याला यामध्ये ती पेस्ट घालायची आहे। आणि ते पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं त्यामध्ये पाणी घालायचं आहे। आणि आपल्याला पीठ आहे ना पातळ नाही करायचं, आपल्याला घट्टच ठेवायचं आहे पीठ। कारण की पातळ जर पीठ केलं ना आपले भजे होत नाहीत। ते पीठ एकीकड, ते घोसाळे एकीकड असे होतात तेलामध्ये टाकल्याच्या नंतर। त्यामुळं आपल्याला त्यामध्ये पीठ आपल्याला घट्टच ठेवायचं आहे, पातळ नाही करायचं। पाहिलं माझं मस्त असं पीठ मळून झालेलं आहे। आपल्याला 5 मिनटं हे पीठ भिजून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवूया। मी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे। आपल्याला त्यामध्ये आता तेल घालून घ्यायचं आहे गरम करायला। आणि आपल्याला तेल गरम होऊन द्यायचं आहे, कडक होऊन द्यायचं आहे। कारण की आपले भजे, तेल जर आपलं गरम नाही झालं ना तर आपले भजे तेलामध्ये असं विरघळले जातात। त्यामुळे आपल्याला एकदम कडक तेल होऊन द्यायचं आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला आता आपलं इथं तेल गरम झालं आहे की ते पाहूया आपण। थोडंसं जे बेसन पीठ आहे ना ते त्यामध्ये सोडून पाहूया। आता आपण ती घोसाळ्याची भजी सोडून घेऊया। सगळं असं सर्व मी घोसाळ्याची भजी सोडून घेतलेली आहेत। किती मस्त अशी बघा, आपलं पीठ फुगलेलं पण आहे। मस्त अशी घोसाळ्याची भजी तयार झालेली आहेत। आणि आपल्याला मिडियम गॅसवरतीच आपल्याला तळून घ्यायचे तर, कारण की मिडियम गॅसवरती तळून घेतले ना आपले घोसाळे आतमधले तळल्या जातात, नाही तर मग कच्चेच राहतात। फक्त वरचं पीठच तळतं आणि असं लाल लालसर होतं। मस्त असे इथं भजे, कलर पण चेंज झालेला आहे। मस्त असे भजे पण तयार झालेले आहेत। आणि आपल्याला भज्यामध्ये ना हळद थोडीशीच घालायची आहे, जास्त नाही घालायची। हळद जर जास्त घातली ना आपले भजे असे लालसर होतात। त्यामुळे मी यामध्ये थोडीच हळद घातलेली आहे। आता आपण ते एका डिशमध्ये भजे काढून घेऊया। मस्त असे माझे घोसाळ्याचे